न्यूज 81, बात वही जो सच हो। 2 कोटी रोजगार हम हर साल देंगे, कुठं आहे सर 2 कोटी रोजगार? 100 स्मार्ट सिटी बनाएंगे, कुठं आहे सर 100 स्मार्ट सिटी? जो चुप है मरेंगे वो सभी, जो चुप है भले मरायचं नाही आहे सर, ह्याटी बोलून राहिलो। कोई लात भुसों से मरेगा, कोई भीड़भाड़ से मरेगा और कोई भूख से मरेगा। हा देश पोसण्याची हाती कमान घेतो, हा देश पोसण्याची हाती कमान घेतो, जोखीम पेरण्याची हरदम किसान घेतो। आज जन्म भारताचे काळीज धडधडाया, छातीत रोज गोडीतला जवान घेतो। छातीत होत आहे आतून कोंड मारा, छातीत होत आहे आतून कोंड मारा, हृदयात झालाय पाण्याचा खेळ सारा। दुष्काळ जाहीर करून टाका शासकांनो, मी कास्तकार आहे सदनात पेटणारा। त्या ठिकाणी झालेले आहे सर। बनवला तिथं बसतो असं, भाऊ रामाच्या नावावर दे रे बा, आहे का थोडेसे 1-2 रुपये कोणापाशी दे रामाच्या नावावर, तेवढंच काम राहिलं असं आमच्याकडे आता, तेवढं खरा जाऊ मग आता भाऊ हाय कर बा, दे बा भीक दे मला। अरे एका धान्याचे तो 1000 दाणे करतो आहे, पिकवी तो अन्न देशाला आणि स्वतः पुरवतो आहे। एका धान्याचे तो 1000 दाणे करतो आहे, तरी ही सत्ता या देशाला, इथल्या सत्तेला भान नाही, कारण इथला चौकीदार बेमानी करतो आहे। तर नमस्कार, आज आम्ही आलो आहे वर्धा जिल्ह्यातील वर्धा या शहरामध्ये माझ्या मागे आपण बघतात आहेत, या ठिकाणी आहे जिल्हा क्रीडा संकुल, याला म्हणतात स्टेडियम ग्राउंड। माझ्या मागे तुम्हाला दिसतात आहे ह्या खऱ्या अर्थानं या देशाचं जे भविष्य आहे, हे भविष्य सन्माननीय पंतप्रधान यांनी म्हटलं होतं की आमच्या देशामध्ये 65 कोटी तरुणांचा हा देश आहे आणि संपूर्ण जगामध्ये आज तरुण असलेला भारत हा एकमेव असा देश आहे। आणि या तरुणांसोबत आपण या लोकसभेच्या निवडणुकीच्या संदर्भातलं थेट अपडेट तुमच्यापर्यंत, त्यांच्या मनातले प्रश्न, त्यांच्या मनातल्या समस्या आम्ही घेतो। भाऊ आपलं नाव काय? शुभम राजू सोळंके नाव आहे सर माझं। कुठे राहता तुम्ही? वर्धेलाच राहतो सर। अच्छा, काय करता? काय नाही सर, प्रॅक्टिस करता भरतीची सर। अच्छा, भरतीची प्रॅक्टिस करत आहे। सध्याच्या कंडिशनची परिस्थिती तुम्हाला मालूमच आहे सर, आज सिंथेटिक ट्रॅक बनणार आहे म्हणते, त्याचा 25 लाख रुपये आलते, त्याच्यामध्ये बी 7% वाला कमिशनवाला काम असते सर। तो भाग आला इथं नाही सर, तू भाग काऊन की सर वर्धेमध्ये लोक म्हणतात 6000 कोटी रुपये आले। अरे सर 6000 कोटी आले ना, आता रोड बांधला, त्याच्यावर बक्के मारायचे का रोडाचे, बक्के बसू तिथं रोड, बक्के मारू, भीक मागू तिथं। रोड किती सुंदर लाईट लागले आपल्या इथे, एवढे चमकून राहिला आहे सर। रोजगाराचं काय सर आमचं? अरे पण धान्य फुकट आहे ना, धान्य फुकट आहे, कंट्रोलचं धान्य 5 रुपयासाठी फुकट आहे ना, फुकट। अरे धान्याचं काय सांगू सर तुम्हाला, अरे 5 किलो गहू देते आणि 26 किलो तांदूळ, त्याच्यावर लिहून असते मोदी सरकार। भारत कुठं गेला माया, भारतात आहे मी, भारत कुठे गेला माया, त्याच्यावर लिहून आहे मोठ्या मोठ्या अक्षरात, भारत माझा देश आहे बनून। कुठे गेला तो भारत, गेला कुठं? भारत लिहा शर्म वाटत का तुम्हाला भारत लिहायची? अरे मरून आलो आम्ही धाऊ इथं, काय ना काय विचार करा, हड्ड्या झिजून चालले पोट्या सरने बारीक होऊन राहिला, 6.5 वाढलं ते धाऊ काय विचार करा। ते त्याले फॉर्म नाही भरता आला असं, त्या पोट्यानं आत्महत्या केली, 2 दिवस वाढवलं नाही तर यानं नाही का। त्याच्यानंतर 30% महिला आरक्षणचं काही दाखवलं नाही आहे, त्याच्यानंतर SBC आरक्षण ते आलं नाही, मराठा आरक्षण आतापर्यंत फॉर्म मराठा पोट्याने फॉर्म भरले का ते माहीत नाही। बाकीचं का आमचं काही नाही प्रॉब्लेम आहे ना, मग त्याच्या यायला विचारायला गेलो जय श्रीराम, आज रामनवमी आहे, आम्ही तो श्रद्धेचा विषय आहे सर, श्रद्धा आपल्या घरपुरती मर्यादित असावी, आपला असं राज्याकडे वर्षाच्या नंतर राम मंदिर बांधलं। अरे सर पण तो घरपुरती मर्यादित असावी, संविधानात लिहून आहे असं, आणि हे म्हणतात तुम्ही अभ्यास करा म्हणते, हे तुम्ही यायच्या समोर जर बोलायला गेलो आम्ही अभ्यास करा म्हणते, अरे क्वालिटी लक्ष्मीकांत पिऊन टाकला मी वाचू हे यायले म्हणा, यायच्या समोर बोलायला गेलो जय श्रीराम म्हणते, आमचे तोंड बंद करून देते। मग आता करायचं का? आमच्या गावाच्या पाण्याचं काय? यवतमाळ जिल्ह्यातून आहे मित्र 1000 शेतकऱ्याची आत्महत्या एका वर्षात, हजार किती शेतकऱ्याचे? 1000 जवळपास। माझा मारेगाव तहसील आहे, त्या ठिकाणी सर 18 दिवसात 17 आत्महत्या झाल्या होत्या अशी। आणि त्याच्यावर एक कविता आहे, हा देश पोसण्याची हाती कमान घेतो, हा देश पोसण्याची हाती कमान घेतो, जोखीम पेरण्याची हरदम किसान घेतो। आज जन्म भारताचे काळीज धडधडाया, छातीत रोज गोडीतला जवान घेतो। छातीत होत आहे आतून कोंड मारा, छातीत होत आहे आतून कोंड मारा, हृदयात झालाय पाण्याचा खेळ सारा। दुष्काळ जाहीर करून टाका शासकांनो, मी कास्तकार आहे सदनात पेटणारा। साहेब, एका शेतकऱ्यानं तोंडात तारेचा वीज घेऊन आत्महत्या केली होती। तोंडात वीज घेणे दररोज शक्य नाही, तोंडात वीज घेणे दररोज शक्य नाही, माझ्याच लेकरांचा ना लागणार थारा, मी संसदेत आणील माझी प्रेतयात्रा, हा इन्कलाब समजा की पेटचा इशारा।
साहेब अशी अवस्था माझ्या यवतमाळ जिल्ह्यात आहे. या ठिकाणी 73 वर्षाचा माणूस पंतप्रधान होत आहे, 75 वर्षाचा माणूस आता खासदार होणार आहे आणि ही जवान पिढी 20व्या वर्षी अग्निवीर मध्ये भरती होऊन 24 वर्षी रिटायर होणार आहे. अशी परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे. म्हणजे 4 वर्षात रिटायर होणार, बाकी का करणार, अशी व्यवस्था या ठिकाणी झालेली आहे. सर बनवलं तिथं बसतो असं, भाऊ रामाच्या नावावर दे रे बा, आहे का थोडेसे 1-2 रुपये कोणापाशी दे रामाच्या नावावर, तेवढंच काम राहिलं असं आमच्याकडं आता, तेवढं खरा जाऊ मग आता भाऊ हाय कर बा दे बा भीक दे मला. पण पोलीस भरतीची अवस्था तेव्हा गुलाबजामुन आहे सर दिलेलं, त्याचं काय यार इन म्हणून ते काय आता विधानसभा आहे सर, लोकसभा आहे, त्यानंतर विधानसभा आहे, तलाठी भरती झाली, एवढा मोठा घोड झाला आणि उपमुख्यमंत्री म्हणते की आम्हाला पुरावे द्या. पुरावे त्यांच्याच जवळ, CCTV कॅमेरे त्यांच्याच जवळ, ना कोणती चौकशी झाली ना कोणता डबल पेपर झाला. काय करावं विद्यार्थ्यांनी. काही अशा गोष्टी कळल्या होत्या की 200 मार्काचा पेपर होता म्हणे, ते 200 मार्कापेक्षा 200 मार्काच्या पलीकडे मार्क गेले. 214 मार्क आहे मुलांना. नॉर्मलायझेशन असं कधी झालं नाही. त्याच्यासाठी माणूस कसा शिकलेला पाहिजे. तुम्ही जर असे असाल तर मग केरं समजणार आहे तुम्हाला, शिकलेला माणूस मग कसा नाही. ते म्हणते नाव चायवाला आहे, नाव गायवाला आहे. अडाणी अंबानी का वो लगता साला है, उसने देश बेच डाला है. कसं आहे ज्याला थोडं शिक्षण असन तू बरोबर करते. अरे द्यानं म्हणा एखाद्या जवानाच्या हातात सत्ता पहा का आज चालवतो, नाही तर एका महिन्यात सत्ता द्या म्हणा आमच्या हातात, चालवतो आणि दाखवतो, नाही तर मग आम्ही लिहून देतो प्रमाणपत्र, हो आमच्या होत नाही दाखवा, आणि विकास बी दाखवतो तुम्हाला. नाही पण जे प्रतिस्पर्धी आहे, जे इंडिया आघाडीचे जे राहुल गांधी आहे, त्यांना ते एक तरुण म्हणून किंवा कुठल्या तरी वेगळ्या नावाने त्याला संबोधल्या जाते. अरे पप्पू भाऊ आहे ते, पप्पू भाऊ. म्हणजे मला तुम्ही सांगा की तिकडे तरुण आहे, इकडे हे तुम्ही वयस्कर म्हणते, मग या देशामध्ये ही धुरा कोणाच्या हातात? अरे धुरा, अरे ते केजरीवाल नाही का शिकलेला माणूस आहे, तो टाकला ना त्याला जेलमध्ये. तुम्ही आपचे कार्यकर्ते आहे का? नाही असं नाही सर, IAS अधिकारी आहे सर, कार्यकर्ता नाही सर कोणाचा. स्वतंत्र भारतात स्वतंत्र नागरिक आहे सर, कार्यकर्ता नाही सर कोणाचा. वर्धेची हवा काय म्हणते? वर्धेची हवा काय म्हणते सध्या अमर काळ्या. याच्यावर खूप अनंतराव कविता मिळली सर चांगली. नेता राय तेचा नाही हो कोणी, नेता राय तेचा नाही हो कोणी, सगळे एकाच माळेचे मनी. एवढा आहे सर सध्याच्या कंडिशनमध्ये. यायला बदलाची गरज आहे, कारण की रामदास तरसले बदलाची गरज आहे. नाही तर सर सध्याच्या कंडिशन विषय कसा यायला तर बदलणार नाही, हे माजून गेले. आता नाही आपला हा शब्द, तुम्ही सुशिक्षित पोर आहे, मला एक तुम्ही सांगा. जीव खवलते सर. नाही बरोबर आहे, मला तुम्ही सांगा. आपल्या असं म्हटलं गेलं होतं की भाजप पक्षाकडून जो 2दा निवडून आला त्याला 3ऱ्यांदा उमेदवारी देऊ नये, आणि ज्यांचं वय 70 पार झालेलं आहे त्यांना आपण देऊ नये. परंतु हे लक्षात घ्या की आपल्या वर्ध्यामध्ये रामदास तडस यांना 3ऱ्यांदा उमेदवारी दिली, म्हणजे यांच्यात काही तर क्वालिटी असून काही क्वालिटी आहे सर. काय कसं असं सध्या इथं नाही का राजकारण जातीवरून राहिलं, तो कुणबी हो दुसरा तेली काम काही घेणं नाही यायले. लोकांना जे समजून घ्या, कॉन्ट्रॅक्ट भरती घ्यायला जात आहे, एखादा इंजिनियर समजून घ्या, चांगला इंजिनियर एखादं पोट्टा आहे जवान निघालं, एका घराच्या बाहेर काम नाही, इंजिनियर त्याला काम नाही भेटता. जो रामदास तळेला 60% देईन, या मग अमर काळेला 60% देईन, त्याला ते काम भेटन. समजा ह्या सेंट्रल टॅक्सचं काम आहे, एखादा नवीन पोट्टाला देईन का, नवीन कॉन्ट्रॅक्ट देईन काय सेंट्रल टॅक्सचा, 3 महिन्यात कॉन्ट्रॅक्ट नवीन पोट्टा तयार का 3 महिन्यात. त्यांनी गॅरंटी दिली आहे, एवढा मोठा विकास केलाय म्हणतात. अरे विकास, अरे सर विकास बयाड झाला सर. समृद्धी महामार्गानं कोणत्या शेतकऱ्याचं भरलं सांगा तुम्ही. कोणत्या शेतकऱ्याचं भर झालं? शेतकऱ्याच्या 7 तासामध्ये मुंबईत जाता येते ना. मुंबईत जाऊन माय काय भला सांगा. मी कास्तकाराचा पोरगा आहे, मला सांगा माय काय हे देत आहे. मी तो बेरोजगारानं पडलो आहे, मला सांगा. कास्तकाराला 6,000 रुपये देऊन राहिले ना. माया बापाले मोदी सरकार 6,000 दिले, पण माया बापाची सोयाबीनचे भाव वाढवले का? माया बापाची सोयाबीनची बॅग वाढवली. मला हे सांगा, कपाशीची बीटीची 6 रुपये आता वाढवले, बीटीचे भाव वाढवले, तुम्ही बियाण्याचे भाव वाढवले, ते 6,000 का भीक येतं का आम्हाला? 6,000 काय होते आमचं? अरे एका धान्याचे तो 1000 करतो आहे, पिकवी तो अन्न देशाला आणि स्वतः पुरवतो आहे. एका दाण्याचे तो 1000 दाणे करतो आहे, तर ही सत्ता या देशाला, इथल्या सत्तेला भान नाही, कारण इथला चौकीदार बेमानी करतो आहे. आणि ही चौकीदाराची बेमानी आहे. तुम्ही जातीय समीकरणावरून इथं उमेदवार ठेवत असाल तर ते आम्हाला कदापि मान्य नाही. आजची नवीन पिढी, ही तरुण पिढी रोजगाराच्या वर्षावर निवडणूक देईल, आरोग्यावर निवडणूक देईल, ही जातीवर, ही रामावर, ही धर्मावर मत देणार नाही. हे तुमच्या माध्यमातून मी ठाम सांगतो. आमचा राम आमच्या हृदयात आहे, पण तुम्ही रामाच्या नावावर दंगल करत असाल. तुम्ही हिंदू सांगता हो, मला सांगा बीफ एक्सपोर्ट करणाऱ्या कंपनीकडून तुम्ही किती घेतले इलेक्ट्रॉनिक बोर्ड? सांगा बरं. 60वीला पैसा द्याने आणि तो सत्तेचा माज करतो. 60वीला पैसा द्याने आणि तो सत्तेचा माज करतो. मी बेरोजगार आहे, आत्महत्येचा शृंगार करतो. मला बोला सांगा तुम्ही, तलाठी भरती, आरोग्य भरती, हे काय सुरू आहे? प्रत्येक परीक्षेत घोटाळा सुरू आहे. तुमचा मुद्दे कुठं आहे?
परीक्षा घेणारे तुम्ही, परीक्षा नियोजन करणारे तुम्ही, आम्हाला पुरा मारता. अरे किती मूर्ख तुम्ही. असे अंगठे बहादूर जर या देशात सत्तेत असेल तर मग कशी या देशात सत्ता झालं. म्हणून आम्हाला ही सत्ता पलटवायची आहे. आम्हाला उमेदवार आहे. आमचा उमेदवार हा सुशिक्षित असावा, नवयुवक असावा, तो पिढीजात घराणेशाहीचा नसावा. दुसरं आपल्या भारतामध्ये आता हे जे इलेक्ट्रॉल बॉन्ड जे झालेले आहे, आणि आम्ही इलेक्ट्रॉल बॉन्डमध्ये वर्ध्यामध्ये संवाद केला. आम्हाला यावर फारसं कोणी, तुम्ही एक भाष्य केलं होतं. आता इलेक्ट्रॉल बॉन्डच्या संदर्भात आता काही असे जे उद्योगपती आहे, त्या उद्योगपतींची ज्यांनी ऑडिटही फाईल नाही केलं, ज्यांना लॉसेस आलेला आहे, बरोबर, त्या उद्योगपतींनी राजकीय पक्षांना निधी दिलेला आहे. त्या संदर्भात काय बोलतात? अरे सरळ आहे ना बा. तुम्ही आता इलेक्ट्रॉल बॉन्डचा जर हिशोब काढतो म्हटलं तर ज्या कंपन्याही अस्तित्वात नाही त्या कंपन्यांनी कंपनी रजिस्टर करून पहिले सुरुवातीला इलेक्ट्रॉल बॉन्डमध्ये पैसे दिले, जेणेकरून त्यांना कॉन्ट्रॅक्ट द्या. म्हणजे ते 35 कोटी देतील, त्याच्यानंतर त्याला 70 कोटीचा कॉन्ट्रॅक्ट मिळेल. हा घोटाळा नाही तर काय सांगा तुम्ही. कंपनी म्हणतात सुटकेस अर्थशास्त्राच्या भाषेमध्ये त्याला सुटकेस कंपनी म्हणतात. असं फक्त ते कागदावर असते ते कंपनी, अस्तित्वात कुठे बी अस्तित्वात नसते. ज्या कंपन्या तुम्ही रजिस्टर केल्या आणि ज्या कंपन्याचं उलाढाल कमी आहे. अरे साधं सांगा ना, जे कोरोनाची लस बनवली सिरम इन्स्टिट्यूट, त्यांचा बघा ना, त्यांना कॉन्ट्रॅक्ट कसा काय भेटला हे बघा. आणि कोरोनाची लस घेऊन लोकांच्या इम्युनिटी पॉवर वाढल्या की कमी झाल्या हे आधी WHO ने सांगा आम्हाला, त्याचा हिशोब द्यावा. आरोग्य संघटनेने सांगावं, आरोग्यमंत्र्यांनी हे जाहीर करावं. बेरोजगारीचा आकडा जरी जाहीर केला का 10 वर्षात. माझ्या नात्यामध्ये माझे आजोबा लस घेतली. माझे आजोबा, त्यांना बिमारी होती, कॅन्सर, त्यांना BP वगैरे सगळी बिमारी होती, पण हे 4-5 वर्ष आधी ते तंदुरुस्त झाले होते. कारण का रोज एक्सरसाइज करायचे, व्यायाम करायचे. सकाळी लस घेतली, 2 घंट्यात गेले. लस घेतल्यानंतर 2 तासात. हाय कोणी सांगणार इथं? मग काय आरोग्याचा याचा विषय झालेला आहे. हे आर्वी तालुक्याची गोष्ट, हे आर्वीचं आहे सर. याच्या तालुक्याचा विकास विचारा सर. विकास किती घ्या, विकास बाहेर झाला सर तिथं. आता मोठी मारत फिरत आहे. काय नाव तुझं? अथर्व उमेशराव आसटकर. कुठे राहतो? सर मी प्रॉपर आर्वीच आहे. माझं शिक्षण इकडे चालू आहे. बरं, ठीक आहे. आता तुमच्या आर्वीवरून उमेदवार दिले, नाव माहिती आहे त्यांचं? अमरजी काळे, कराणीशाही उपभोगलेली आहे. आणि ते कसं माहिती आहे काय, खरी गोष्ट आहे की आमच्या आर्वीमध्ये काय ठरलेलं आहे सर, 1 वर्ष केचे आणि 1 वर्ष काळे, 1 वर्ष केचे आणि 1 वर्ष काळे. विकास नावाचा पत्ताच नाही ना कुठं. मग आता आमच्या आमदार अमर काळजींनी काय केलं, सरकार कोणतंही असो जनतेच्या हिताचे कायदे करा. बेरोजगार समाज, हे काय आमचे आमदार काय अमर काळजीने काय केलं आमच्या याच्यामध्ये माहिती आहे, 13वी लग्न, बस. त्याच्या पलीकडे यायनं काहीच केलं नाही. खोटं वाटते त्याच्या घरापासचा रस्ता जाऊन पहा, त्याच्या घरापासचा रस्ता खराब आहे. मागील 10 वर्षामध्ये खासदार तळसांनी काय केलं आर्वीमध्ये? खासदारांनी काहीच नाही केलं आहे आमच्या आर्वीमध्ये. मी सांगतो, सगळं काही त्यांना देवडीबद्दल सुचतं का? सगळं काही त्यांच्या देवडीमध्येच जाते. काऊन वर्धेमध्ये लोक नाही का? आजूबाजूच्या तालुक्यामध्ये काहीच नाही का? तो पूल नाही बनला आमचा अजूनचा. वर्धा लोकसभा लहान आहे का सर आमची? मी सांगतो, पहिली गोष्ट ते कसं सर्वांना समान राखलं पाहिजे. ते मला माझ्या गावाबद्दल प्रेमाची भावना चांगली असते, पण जास्त आपल्या गावाबद्दल उतू नये. सगळ्यांचा पण विचार करावा लागते. आणि सर याच्यामध्ये ते महाराष्ट्र कुस्तीगीर समितीचे अध्यक्ष आहे. ते कसं सर विशेष म्हणजे नाही का, ज्या आता तुम्ही काही वेळापूर्वी त्या ताई सेंटर त्यांच्या तुम्ही प्रतिक्रिया ऐकल्याच आहे सर. विचार करण्याला एक गोष्ट आहे सर, कारण की त्यांनी कसं माहिती आहे का, सरकार कोणते असो सर, कसं कामाचे कायदे करायला पाहिजे. विशेष म्हणजे नाही का, सर्व समाजसेवा करायची ना सर. पहिली गोष्ट तर कसं आपल्या घरापासून सुरुवात करायची नाही. तुम्ही जर काही दिवसापूर्वी त्यांच्या सोनेनी स्वतः दावा केलेला आहे. त्यांनी जो विकास केला, तुम्ही कधी गेले का देवळीमध्ये गेले आहे का? बघितलंय. तळस साहेबांनी वर्धेमध्ये आणि असं म्हटलं जाते की अनेक मोठी मोठी कामं वर्धा जिल्ह्यामध्ये झालेली आहे. रस्ते झाले आहे, हायमॅक्स लागलेले आहे, स्टेडियम मध्ये लाईट्स लागलेले आहे. बीजेपीच्या काळात असं झालं. हे सर, हे सुनील केदार फंड आहे. जेवढे 9 करोडची जे ग्रांट आली होती ते सुनील केदार साहेब देऊन गेले. मग तुम्ही काँग्रेसचे आहे का? आम्ही काँग्रेसचे नाही, आम्ही न्यूट्रल आहोत. पण इथं सध्या काँग्रेस नाही आहे, तुतारीकडे लोकांचं नाही. पण ते शेवटी हा वर्धा जो जिल्हा आहे, हा वर्धा स्वातंत्र्य काळापासून काँग्रेसचा गड मानला जात होता. बरोबर आहे. आणि अमर काळे हे सुद्धा काँग्रेसचे आमदार होते. त्यांचे वडील 6 वेळा निवडून आले, ते स्वतः 2-3 वेळा निवडून आले. मग त्यांनी इथे काँग्रेसकडून का उभे नाही राहिले? यांचा बनली आहे महाविकास आघाडी. आणि हा कोटा जो आहे राष्ट्रवादीला भेटला आहे. तर त्यांना म्हणजे ते काँग्रेस पक्ष घेऊनच उभे राहणार होते, पण या महाविकास आघाडीमुळे त्यांना राष्ट्रवादीकडे हा चिन्ह घ्यावा लागला. हे त्यांची अडचण होती, नाही तर ते काँग्रेसकडून लढण्यासाठी इच्छुक होते.
व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती म्हटल्या जाते. प्रत्येकाचा आपापला कला. आपण तरुणांसोबत काही संवाद केला, काही या ठिकाणी फिरणाऱ्या लोकांसोबत संवाद केला. इथे एक ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी फिरताना दिसत आहे. सर 2 मिनिटं. न्यूज 81 वर आपलं स्वागत आहे. आम्ही वर्ध्यामध्ये होत असलेल्या या लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात लोकांचं मत जाणून घेतो आहे का या होणारी जी निवडणूक आहे ही कुठल्या मुद्द्यावर निवडल्या जाणार आहे, काय समस्या आहे जनतेच्या. काय नाव आपलं? मी प्रकाश भोयर. काय करता आपण? मी रिटायर्ड आहो. जॉब करत होते? हा, मी पोलीस मधून सब इन्स्पेक्टर म्हणून रिटायर्ड क्या झालो. बात आहे. वा वा. तुम्ही जो मांडलेला मुद्दा आहे आजच्या पिढीसाठी फार महत्वाचा आहे की आज जवळजवळ आता पोलीसच्या भरत्या जशा निघाल्यात तर मुलं खूप सारे रेसमध्ये आहेत आणि रेसमध्ये असताना ह्यांना तेवढ्या जॉब जे पाहिजे तेवढे जॉब नाही आहे आणि इतर ठिकाणी तर नाहीच नाही. एक IT सेल जर सोडलं तर बाकी मुलांना जॉब नाही आहे. तर यासाठी आत्ताच्या परिस्थितीत जे काही उमेदवार आहेत किंवा जे काही सरकार येतील त्या सरकारनी त्या सरकारला म्हणजे मुलांना जॉब देऊ शकेल अशा सरकारला आपण निवडून द्यायला पाहिजे. एक मुद्दा. दुसरा असा की आजच्या परिस्थितीत शेतकरी हा खूप हालाकीचं जीवन जगत आहेत आणि शेतकऱ्यांना आपण म्हणतो की भाव एवढं पाहिजे. दुष्काळाच्यात आता शेतकरी आत्महत्या करत आहेत. तर शेतकऱ्यांना कुठलंच सरकार भाव पाहिजे त्या भाव त्यांनी दिलेले नाही आणि तो भाव न दिल्यामुळे शेतकरी दिवसेंदिवस खालावत चाललेला आहे. त्याची परिस्थिती खालावत चाललेली आहे. त्यामुळे असं सरकार पाहिजे आपल्याला की जे शेतकऱ्यांचं सुद्धा भलं करेल. शेतकऱ्यांचं विद्यार्थ्यांचं आणि जे रोजमजुरी करणारे आहेत विशेष म्हणजे त्यांचं जीवन फार खराब आहे यावेळी. म्हणजे जे रोजमजुरी करणारे लोक आहेत त्यांना योग्य तो रोजंदारी मिळाला पाहिजे, काम मिळाला पाहिजे त्यांच्या हाताला. आपण असं पाहिलं असं की मोठ्या प्रमाणामध्ये आता आपण या मागच्या 4-5 महिन्यामध्ये गावागावात काही त्या फेऱ्या निघाल्या आहे. सरकारच्या माध्यमातून गॅरंटी सांगितल्या गेलेली. आम्ही विकास केलेला म्हटलेला आहे. मागच्या 10 वर्षात आम्ही अनेक परिवर्तन केले, अनेक विकास केला आहे असं जग म्हटलं गेलेलं आहे. तुम्ही असं कसं म्हणता की यातल्या मजुरांच्या हाताला शेतकऱ्यांना त्यांची जीवनमान उंचावलं गेलेलं आहे? गेल्या 10 वर्षाच्या काळात माझं तरी मत आहे की गेल्या 10 वर्षाच्या काळात ह्या 3ही लोकांवर अन्याय झालेला आहे. या 3ही समाजावर अन्याय झालेला आहे. म्हणजे एक गरीब समाज, एक विद्यार्थी आणि दुसरा शेतकरी, या तिघांवरही अन्याय झालेला आहे आणि हा अन्याय दूर व्हावा यासाठी माझी सर्व जनतेला विनंती राहील की त्यांनी आता योग्य तो निर्णय घेऊन आपल्याला उमेदवार निवडून देणे आहे. वर्धेतलं वातावरण कसं आहे? वर्धेतलं वातावरण तर सध्याच्या परिस्थितीत तसे काही 2ही उमेदवार वाईट नाही आहेत. तिसराही उमेदवार वाईट नाही आहे. म्हणजे आता 3 उमेदवार तुम्हाला कळले. 3ही उमेदवार वाईट नाही आहे. परंतु ज्या सत्तेत आतापर्यंत 10 वर्ष तो उमेदवार होता त्यांनी वर्धेचा कुठलाच विकास केलेला नाही. हा जो विकास दिसतो आपल्याला हा आतापर्यंत विद्यमान खासदार तडस होते. हो, विद्यमान खासदार तडस होते. तडस साहेबांनी कुठलाही विकास केलेला नाही. इकडे अमर काळे उभे आहे, माजी आमदार. अमर काळे चांगला व्यक्ती आहे माझ्या मते तरी. म्हणजे चांगला असण्यासाठी की त्यांनी आतापर्यंत जे काम केलेले आहे, पूर्वी जे आमदार असताना जेव्हा काम केलेले आहे ते योग्य प्रमाणात त्यांनी काम केलेले आहे. त्या परिसरात जे ज्या परिसराचे ते आमदार होते. आणि महत्त्वाचं म्हणजे तिसरा उमेदवार जो आहे तो आता नवीन लोकसभेसाठी निवडणुकीत उभा आहे. तर तो शक्यता कमी आहे. पण 2च व्यक्तीत निवडणूक होण्याची जास्त. ते सत्ताधारी पक्षाच्या विरोधात मतदान करायचं, एकत्र यायचं हे बाळासाहेबांचं धोरण होतं. मग अचानक बाळासाहेबांनी सरते शेवटी एकदम निवडणूक अगदी अंतिम टर्नावर येत असताना त्यांनी का समर्थन केलं नाही किंवा अलायन्स का केलं नाही? त्यांचं समर्थन आहे, आघाडीला समर्थन आहे, पण अलायन्स सीटा उभ्या केल्या नाही. आता म्हणजे असं मताचं विभाजन होईल ना प्रत्येक ज्या ठिकाणी आहे. म्हणजे मतांचं विभाजन होणार नाही असं वाटतं का तुम्हाला? त्यांना पाहिजे त्यावेळी जिथे जिथे त्यांना सीटा पाहिजे होत्या तिथे तिथे त्यांनी सीटा दिलेल्या. मागच्या वर्षी त्यांनी पूर्ण 2019च्या निवडणुकीमध्ये 41 लाख मतं त्यांनी घेतली. हो, 41 लाख मत घेतल्यामुळे साधारण 12 सीट ह्या ज्या विरोधी पक्षाच्या पडल्या होत्या. बरोबर आहे. यावेळेस असं घडणार नाही असं कशावर? नाही, यावेळी तर बघा सगळ्यात जास्त सर्व लोकांचं एकच उद्देश आहे की सत्तेत असलेल्या पक्षाला पाडणे. म्हणजे परिवर्तनाची तुम्ही नांदी म्हणता? हा, परिवर्तन होईल यावेळी. 100% परिवर्तन होईल. वर्धेतला काय माहोल आहे? काय म्हणते? वर्धेत सुद्धा परिवर्तन होईल.
पण गॅरंटी देऊन राहिले आहे हो वर्ध्याची सीट तर क्लिअर आहे म्हणतात. नाही 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 वर्धेत सुद्धा परिवर्तन होईल. हा जेवढा काही मतदार बंधू आहे यांना सगळ्यांना कळलेलं आहे. वर्धेतला हा व्यक्ती येणं म्हणजे कुठल्याही परिस्थितीत आपल्याला त्याचा सपोर्ट काही मिळणार नाही. तुम्ही काँग्रेसचे आहे? नाही, मी काँग्रेसचा नाही, मी भाजपचा नाही. तुम्ही पोलीस अधिकारी होते. मी त्यामुळे मी कोणाचाच नाही. तुम्ही शासकीय कर्मचारी होते. शासकीय कर्मचारी होतो. बांधवांनो, काही तरुणांशी आपण संवाद केला. एक रिटायर्ड पोलीस ऑफिसर आपल्याला भेटले आणि अनेक विषयावर आपण संवाद आणि चर्चा केलेल्या होत्या. अशाच काही चर्चा आपण आणि या ठिकाणी जर आपल्याला काही बांधव मिळाले तर आपण घेऊया. रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष होते सर आमचे खासदार रामदास कमिटीवर त्यांनी सर खासदार असून सर आमच्या रेल्वे पुलाचा आतापर्यंत पूर्ण पूर्ण केला नाही सर, आतापर्यंत बांधला नाही सर. त्याच्या रेल्वे खात्याच्या जागा कुठं आहे जागा रे पोट्टे अरे सर बसू बसू लायब्ररीत पशना गाडीत फुलं येतो. खूप वेदना आहे सर. ते वेदनाने जेव्हा सांगतो ना रडायला येते अक्षरशः. पण जेव्हा आज जर आपण परिवर्तन केलं नाही ना ते आपल्या बोकांडीवर अशीच बसणार आहे. की तो बाहेर 400 पार ईव्हीएम आहे ना सुप्रीम कोर्टाने याला आपण हे या गोष्टी म्हणू शकत नाही. आता तुमचा तो विषय झाला पण सुप्रीम कोर्टाने याला मान्यता दिलेली आहे. ईव्हीएम आहे बा पारदर्शक आहे. तर तुम्हाला काय वाटतं ईव्हीएम आहे तर पण हे नाही होणार याच्या खिलाफमध्ये त्याला बी ईव्हीएम हटवण्याचा तरीका ना 60च्या वरती सीट झाली सर बॅलेट पेपरवर घ्या लागते सर. आता मला तुम्ही एक सांगा की तुम्ही आता विषय म्हणला की रेल्वे बोर्डाचा म्हटलं रेल्वे बोर्डाचे ते कमिटीवर होते त्यांचं काय त्यांच्या संदर्भात काय तुम्ही बोलत होते? रेल्वे बोर्डाचा जागा कुठं आहे कुठं निघाल्या जागा आता आज 14 तारखेला जागा काढला 14 एप्रिल जागा काढल्या रेल्वे खात्याच्या जागा कुठं आहे बाकीच्या खाजगीकरण चालू करायचं ना आपल्याला. हा विकून आपण झाले. आता पण जे काँग्रेसनं समजून घ्या जपून ठेवलं 25 कंपन्या उभ्या केल्या सर यानं ते विकल्या 10 वर्षात पूर्ण विकल्या सर. तेल बेच द्या भेल बेच द्या. वंदे मातरम सुरू केली त्यांनी. वंदे मातरम सुरू केली सर. किती लोक जाते सर वंदे मातरम मध्ये महाराजा जाते काय चौथी लाईन रेल्वेची टाकणं सुरू आहे. एकच लाईन चालू आहे सर इकडं. आता सध्या जे तुम्ही सांगता ना देवडीवरून चालली म्हणून सर 1 लाईन टाकली सर. फक्त 1 लाईन आहे तिथं 1 नेशन 1 लाईन वाला काम तसं आहे ना स्टाफ फक्त एकच लाईन जाते सर आणि ते एकच गाडी वापस येईल. थांबे नाही दिले का त्यांनी? हा थांबे कुठं थांबे आहे सर पाहिलं तुम्ही? आम्ही नाही पाहिलं सर. काऊन की सर रोजगार हे सर जेवढे बी ठेके असतात ना सर रोडचे एखादा ठेके नाही हे त्याच्याच कंपन्या असते सर. आमदार खासदार जे आहे ना मोठे मोठे त्याच्या कंपन्या असते आणि त्याच्याच ते सिमेंट वगैरे सब त्याचंच काँक्रीट असते आणि त्या कंपन्यामध्ये पुऱ्या मशीना बी त्या मशीनची पूर्ण मशीननं काम असते सर. गोरगरीब असं तिथं काही रोज मजुरीची खूप दूरपर्यंत शक्यता कमी असते सर. तिथं 100% मजूर असायला पाहिजे तिथं फक्त 10% मजुरी होती बाकी कशी मशीना लावून घेते त्याला काम द्या ना. आणि दुसरी गोष्ट आपली जे शिक्षण पद्धती आहे ना तेच चुकीची आहे. काऊन की आम्हाला जे शिकवलं कुठं कामी येते हे सांगा ना. ते आमचे अधिकार काय आहे 10वीपर्यंत शिकवा ना आम्हाला. आमचे अधिकार काय आहे हे तुम्ही शिकून राहिले ते कुठं कामी येईन तुम्हाला आयुष्यात तुमच्यावाला हे सांगा ना. हे सांगणं थोडंसं अरे तो समोर तो काय करायचा त्याला ते त्याला कळलं तर पाहिजे. त्याला तुम्ही भूत लावून दिलं. डाटा घे 2 GB पहिले हलकं हळूच दिला 2 GB डाटा तू खुश राहा बाबू. इंस्टाग्राम फेसबुक व्हॉट्सअपवर तुला काही घेणं नाही जगाशी. भारतात तुला काही घेणं नाही. भारतात भविष्य आहे सर. ते भारताचं भविष्य धोक्यात आहे सर सध्याच्या कंडिशन. त्याला जर योग्य शिक्षण भेटलं नाही सर सगळ्या सर जातीसाठी बांधून राहिले सर. अरे तुम्ही शिक्षणासाठी भांडा ना. शिक्षण पाहिजे ना आपल्याला. कुठं कामी येते हे जे शिकवलं गेलं आपल्याला 10वीपर्यंत 12वीपर्यंत. ग्रॅज्युएशनचे विषय काय हो सर? ग्रॅज्युएशन 8ले विषय काय आहे? दुसऱ्या देशाची राज्यघटना ते बी 2-3 पानामध्ये खतम होऊन जाते. अरे आपली भारताची राज्यघटना शिकवा ना. ते जीवावर येते का तुमच्यावाल्या? 60-60 हजार 1-1 लाख रुपये पेमेंट आहे सर. आता नवी शिक्षण नीती होऊन राहिली ना. शिक्षण नीती त्याच्यामध्ये काय असणार सर? यायचे लेकर कुठं शिकते सर? इथं शिकते का? रामायणाची माहिती देणार आहे महाभारताची माहिती दिल्या जाणार. अरे गुरुकुल पद्धत तुम्हाला मालूम होती? गुरुकुल पद्धत काय जसं रामायण म्हणतात सर गुरुकुल पद्धत काय होती त्याच्यात शिकवल्या जाते बाबू हे तुझ्यासाठी आहे हे तुला ह्या पद्धतीने कामीन. राम म्हणताना सर अरे हे तागाचा सगळ्यात मोठा प्रतीक आहे. एका शब्दावर बापान म्हटलं झाले बाबू तुला वनवास 14 वर तू जा. त्यानं बापाला टाकून दिलं आणि तू निघाला सर एका शब्दावर. अरे सर त्याचे शब्द पाळणारे होते हे. आज ह्या पक्षात तर उद्या त्या पक्षात यायचं काही सत्य नाही आहे सर. भ्रष्टाचार विरहित राजकारण करू असं म्हटलं होतं त्यांनी. पारदर्शक राजकारण करू सर. सध्याच्या सांगू शकत नाही मग सर. सध्याच्या भ्रष्टाचाराचा सध्याची कंडिशन जी आहे का सर भ्रष्टाचाराची हे सध्या जोपर्यंत आपण RTI आणि क्रॉस चेक करत नाही ना जे आता हे जे लाईट लावून आहे कितीचे लाईट आहे म्हणते
9 कोटी रुपयाचे, 9 कोटीचे नाही, राईट 1,27 लाखाचे 1,27,00,000 बाकीचे असं पैसे- म्हटलं गेलेलं आहे. ऐकलंय हा 1 कोटी सर याचा का आरटीआय टाकला का आणि ते कुठून पैसे कोणाला जाते आणि खरंच त्या दुकानातून घेतले का लाईट हे आणि त्या जिथं ते मेन लाईट भेटते त्याची चौकशी जर केली सर याचं पूर्ण राजकारण बाहेर पण येईल. हे तुम्ही तुमचा अधिकार आहे ना, तुम्ही लोकशाहीने तुम्हाला हा अधिकार दिलेला आहे. सध्या तुम्ही आम्ही कधी पण टाकू शकता ह्या सर गोष्टी. पण हे आमचा सध्याच्या कंडिशन फोकस काय असा आम्ही एखादी नोकरी भेटावा म्हटलं लहानची सरकारी उपचार आमच्या आई वडिलांनी पोसा आणि हे जर आम्हाला राजकारणात वळण्याची जर हे असन सर गलतीनं वाटत असं यायले विद्यार्थी जर राजकारणात आला पाहिजे आम्ही जर उतरलो सर गलतीनं काऊन की मग सगळेच तर हे पूर्वी याच्या अगोदर जे कोणी आपले आमदार खासदार आता उभे आहे हे सुद्धा विद्यार्थीच होते ना. अरे विद्यार्थी होते सर मग करा ना विद्यार्थ्यासाठी तुम्ही हे विद्यार्थीच होते फक्त बोलायचंच का सर कोणत्याही गोष्टीसाठी उचलली जीभ लावली ताळख्याला. मेरे भाइयों और बहनों मैं तुमसे कहना चाहता हूँ सबके खाते में 15 लाख आएंगे 2 कोटी रोजगार हम हर साल देंगे. कुठं आहे सर 2 कोटी रोजगार? 100 स्मार्ट सिटी बनाएंगे. कुठं आहे सर 100 स्मार्ट सिटी? अरे मेरे भाइयों और बहनों मैं चंद्रपुर में आया था मैंने देखा वहाँ के लोग कोयला खा रहे थे. अरे कोयला नाही भाऊ तो शिंगाडा त्याला पिवस हलक्यात सांगते झाले. अरे शिंगाडा हवे तो शिंगाड्यात कोयल्यामध्ये फरक मालूम आहे का तुले? भारताची संस्कृती आहे ना वेगळे पदार्थ बनते आपल्या ह्याच्यात. अरे इंग्लिश नाही समजा साध्या गाडीची ज्याले क्रिकेटची बॅट नाही पकडता ते क्रिकेट असोसिएशनचा सचिव होते ते. अरे आज जर आपण भारताला तुम्ही दुसरं काय नका बाकी नका अरे जेवायला नको देऊ पण जे हक्क आहे ना तो शिक्षण आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे हे त्याला सांगा ते कुठं कामी येईन आयुष्यात तुमच्यावाला. आज जर ते तुम्ही सांगितलं सर दुसरी काही गरज नाही. शिक्षण हे वाघिणी दूध आहे सर आणि जो त्याला ग्रहण करेन तो गुरगुरेच. आज मला शिक्षण आहे मला मालूम आहे माझा अधिकार काय आहे. कलम 19 म्हणते भाऊ तुला बोलायला स्वातंत्र्य आहे मी बोलत आहे. आणि कोण म्हटलं आहे सर जो चूप है मरेंगे वो सभी जो चूप है. मला मारायचं नाही आहे सर ह्यासाठी बोलून राहिलो. कोई लात घुसों से मरेगा कोई भीड़भाड़ से मरेगा और कोई भूक से मरेगा. आता पण जातीभेद माझ्या समाजामध्ये मुलीला शिकू दिला जात नाही सर. कुठं आहे तुमचा जातीभेद मुलीवर? फक्त तेच आहे का ते कोण कंगरा राणावत ते तिला भारताचा इतिहास मालूम नाही संविधान मालूम नाही ते बोलून राहिली संविधानावर भारताच्या इतिहासावर. 2024 के बाद स्वातंत्र्य मिला म्हणते. बयाडा का तू कवा वाचलं का तू ना 2014 नंतर भेटलं तुला वाचलं का इतिहास भारताचा खाली म्हणते तर निवडणुकीमध्ये सगळ्यांना उभं राहता अधिकार आहे सर. संविधानाने दिलेला अधिकार आहे. तर ते तुम्ही निवडून देणं न देणं हा तो भाग आलाच आहे परंतु संविधानाचा भाग आहे. अरे सर ज्या गोष्टी आहे ना सर त्या लोकांना द्या ना सांग रे बाबू त्याच्यामध्ये. आणि ते म्हटलं जे ब्रुजभूषण सिंगचं जे आपल्याला प्रकरण घडलेलं होतं त्यामध्ये महिला कुस्तीपटूंनी त्यांच्यावर केस टाकलेली. प्रत्येक आपले जेवढे क्रिकेट म्हणजे जेवढे आपले स्पर्धक होते ते आपले जे खेळाडू राहिले त्यांनी भारताचं प्रतिनिधित्व केलं भारतासाठी गोल्ड आणलेलं होतं. त्यांनी म्हणजे ते उपोषणाला बसले ते सगळेजण मग म्हणाले होते ब्रुजभूषण सिंगवर गुन्हा दाखल केला होता. तो म्हणाले की असं काही घडलेलंच नाही आहे. पण जर या भारतामध्ये जर त्या मला सांगा आता हे लोक म्हणतात ना की 500 वर्षानंतर आपलं राम मंदिर स्थापन झालं आहे हे समजा पण हे लक्षात ठेवायला पाहिजे की प्रभू श्रीरामचंद्र एकवचनी होते. जो त्यागाचं प्रतीक होतं शौर्याचं प्रतीक होतं पराक्रमाचं प्रतीक होतं. आणि विशेष म्हणजे म्हटलं जाते ना की राम आहे पण मला सांगा प्रभू श्रीरामचंद्राचा एकतरी गुण घेतला का यांनी? एकतरी गुण घेतला का? 370 सर त्यानं 370 हटवून चांगलं काम केलं खूप चांगलं सर. आता तिच्या जे प्रकृती आहे सर आज तिथं बोकर बाकर करणं चालू आहे. त्याने 21 दिवसाचं उपोषण केलं सर काय जो परिवार नैसर्गिक आपत्ती आली नाही पाहिजे म्हणून भारतावर याले बाबा नैसर्गिक काही समजते का सर यायले थोडंसं नैसर्गिक आपत्ती आली नाही पाहिजे म्हणून ती जर बोकर बाकर केलं सर आपलं खनन करण माती हे फक्त जर पैसा. अरे 165 करोडचं कर्ज होतं सर आपल्या भारतावर 205 कोटीचं कर्ज आहे 205 अब्ज करोड डॉलरचं कर्ज आहे सर भारतावर. ते तर विचार करा कुठं चाललो आपण किती पट कर्ज झालं आपल्या एका माणसाच्या डोक्यावर किती पट कर्ज आहे सर स्वातंत्र्य आधी असं वाटते. तरुणांच्या या समस्या आहे. लोकसभेची निवडणूक होते आहे इथे कोण कोण उमेदवार उभे आहे माहिती आहे का? रामदास तडस म्हणजे खासदार होते असं मला माहीत होतं. माझं एकच म्हणणं आहे जसं आता खासदार आहेत ते क्रीडा म्हणजे कुस्तीचे संघ आहेत तर माझं अध्यक्ष आहेत तर मला असं म्हणायचं आहे का मुलांचा जो प्राईज राहते तो 5 लाख रुपये असं काहीतरी राहते त्यांना एक ठार मिळते चांदीची गदा मिळते तर तसंच प्राईज मुलींना का नाही देण्यात येत 50,000मध्ये मुलींना आटपून देत आहे. आणि मला हे म्हणायचं आहे पहिले आम्हाला जाण्या येण्याचा भत्ता देण्यात येत होता आता तो आम्हाला देण्यात येत नाही. हा एक मुद्दा आहे. आता आम्ही 2 ते 3 वर्षापासून कुस्तीची प्रॅक्टिस करत आहोत. आम्हाला कोच नाही आहे. पहिले आम्हाला बटकेलवार सर म्हणून एक कोच होते आता ते सुद्धा नाही आहे. पावसाळ्याच्या दिवसांना टोंगळाभर पाणी भरते त्याचे व्हिडिओ आमच्याकडे आहे. आम्ही सरांना म्हटलेलं आहे ते सर आम्हाला उलट असं विचारतात का पाणी साचलं असेल का आम्ही म्हणतो हो सर. त्यांनी काहीच रिॲक्ट करून नाही राहिले.
मतदानाचा विषय घेतला तर मुलांचं असं म्हणणं आहे का पारदर्शकता हवी. आणि दुसरं असं म्हणत आहे का आता जसं बेसिक लेवलवर म्हटलं तर जशी मुंबईला भरती झाली एकाच दिवशी सगळ्यांचे फिजिकल किंवा पेपर, खास करून पेपर सगळ्यांचं होतं, त्याच्यामुळे आम्हाला जाण्या येण्यासाठी खूप त्रास झाला. सरकारला दुसरी ट्रेन अरेंज करावं लागलं. याचा अर्थ एका ट्रेनमध्ये पूर्ण पॅसेंजर म्हणजे मुलींनी भरून ठेवली आहे. आता नेक्स्ट टाईम जे भरती होत आहे त्यांनी सरकारने थोडासा विचार करायला पाहिजे. जशी म्हणजे मागच्या वेळेस भरती झाली एकाच ट्रेनमध्ये सगळेजण चालले, बसासाठी जागा नव्हती. यात की आम्ही वॉशरूमला जातो म्हटलं तर आम्हाला अर्धा तास पूर्ण सीटच्या वरून ओलांडत जावं लागलं. छान मुद्दा या ठिकाणी मांडला की मागच्या पालकमंत्र्यांनी या ठिकाणी 25 लाख रुपये या ठिकाणी जाहीर केले होते की वर्ध्यामध्ये. हा तुम्ही बघत असेल की मी आमच्या कॅमेऱ्याला मला सांगतो या ठिकाणी अनेक हजारो पोरं इथे वर्कआउटसाठी येतात, परंतु आजपर्यंत या ठिकाणी जे सगळ्यात महत्त्वाची बेसिक गोष्ट आहे ती म्हणजे सिंथेटिक ट्रॅक, हे लाईट्स लागलेले आहे. ठीक आहे, चांगली बाब आहे, 1,27,00,000च्या लाईट लागल्या आहे, परंतु बेसिक गोष्ट होती ती ट्रॅक. आत्ता नव्याने या ठिकाणी रोड झालेला आहे. या अशा अनेक समस्या काही ज्यात काय आणखी समीक्षा शंकरराव खुंडे. कुठे राहते तू? धुळवा तालुका वर्धा. अच्छा, कुठला खेळ खेळते? मी कोणताच खेळ खेळत नाही. मी पोलीस भरतीला इथे पोलीस भरतीसाठी आहे. हां, मी पोलीस व्हायचं आहे. हां, म्हणजे देशाचं रक्षण करायचं आहे. तर इथे मी प्रॅक्टिस करायला येते. तर मला एक मिलिटरी पण आहे. आता मिलिटरी झालं, जसं नेव्ही झालं, एअरफोर्स झालं, या ठिकाणी महिलांना आता संधी आहे, मग तिकडे का नाही वळत? नाही, मला पोलीसच बनणं माझं अगोदरपासून स्वप्न आहे की मला वर्दी घ्यायची आहे, महाराष्ट्र पोलीस म्हणून बनायचं आहे. आता या आपल्या वर्ध्यामध्ये लोकसभेची निवडणूक होते. लोकसभेच्या निवडणुकीला एक रामदास तडस उभे आहे, इकडे अमर काळे उभे आहे. मला ते एकच म्हणायचं आहे, मी माझ्या गावाबद्दल बोलते. माझ्या गावचा रोड अजिबात अजूनही बनला नाहीये. पण आमच्या शहरात तर जबरदस्त रोड झाले, जिकडे तिकडे लाईट लागलेले पाहिलं असेल ना वर्धेमध्ये. हा, वर्धेमध्ये आहे, पण जे अंजी मोठी जे आहे पोस्ट येते अंजी मोठी वर्धेपासून 16 किलोमीटरवर आहे. त्याच्या अंजी मोठीचे जे आजूबाजूचे गाव आहे जसे मांडवा, मांडवा, लँकोचं मांडवा, ते देतो. हा, मांडवा गाव, नितेश कराडे मांडवा गाव. बरं, त्यांच्या गावाला जो रोड जाते त्यांच्या गावचा सुद्धा रोड इतका खराब आहे की खूप जास्त. म्हणजे असं मत आहे की बा शहरातले चकाचांद आहे, ऊपर से टामटूम अंदर से ऐसे ही आहे. तर माझ्या गावचा रोड इतका खराब आहे की जेणेकरून जर आपण गाडी 50च्या स्पीडवर जर नेली तर त्याच्यामध्ये म्हणजे गाडी म्हणजे पंक्चर होण्याची खूपच जास्त शक्यता आहे. शहरातली रोड झाले, पण जे आजूबाजूचे तालुक्याचे जे गाव आहे आजूबाजूचे तिथे अजूनही काही तुम्ही पाहिलं असाल जिल्ह्यामध्ये मोठे चारी बाजूला सगळीकडे सिमेंटचे मोठे मोठे चौपदरी रोड झालेले आहे, समृद्धी झालेला आहे, लाईट्स लागलेले आहे. ते फक्त शहरात दाखवासाठी आहे. आता जेव्हा तर निवडणुका येणार जवळ जेव्हा लोकसभेच्या, तेव्हा ते गावामध्ये येणार की नाही देणार बनवून. पण आता 5-6 वर्ष झाले की ती माझ्या गावचा रोड अजूनही बनला नाहीये. खूप जास्त समस्या होते जायला घरी. एक तर आम्हाला इतका वेळ होते, उलट अजून रस्त्याने लाईट पण नाहीये, खूप अंधार रस्ते, कच्चं, काही सुविधाच नाही झाली आहे गावामध्ये अजूनपर्यंत. वर्धेमध्ये 2 उमेदवार उभे आहे, असे तर 26 जण उभे आहे. अमर काळे, मला इतकं त्यांनी दोघं तडस आहे आणि एक रामदाजी तडस. कोण निवडून येईल आयडिया नाही, सांगू नाही शकत आहे. या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण वर्धा येथील स्टेडियममध्ये येऊन तरुणींचं आणि या ठिकाणी जे काही लोक वर्कआउट करतात यांचं आपण मत जाणून घेतलं. बात वही जो सच हो, न्यूज 81चं हे ब्रीद वाक्य आहे. पुढील वेळेस वेगळ्या ठिकाणी घेऊन येऊ. ऐकत राहा न्यूज 81, बात वही जो सच हो.